जे गोरक्षक नेमलेले बजरंग दलाचे लोक असतील, तुमचे RSSचे असतील, विश्व हिंदू परिषदेचे असतील, जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले त्या हरामखोरांना मला विचारायचंय की आज आम्हाला फवारणीचं काम आहे, आज आमच्या समोर लेकरांची फीस भरायची आहे, आज आम्हाला दवाखान्याचं काम पडलंय, पुरेशी आर्थिक समाजानं हा व्यापार बंद केल्यामुळं आज इथं शेतकऱ्यांना त्या विकताना गिराईक समोर नाही. हे जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले जे हरामखोर आहेत यांनी मायबाप त्यांचे सांभाळायला वृद्धाश्रमामध्ये पाठवले. माझं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सगळे जे काही आमदार आहेत, बाकीचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत, यांना माझं विनंती आहे, जे भाकड जनावरं तयार होतात त्या जनावरांना कसं सांभाळायचं याबद्दलचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्याची आज गरज आहे. जर का देवेंद्र फडणवीसांनी हे जर का गंभीरपणे जर का नाही घेतलं तर उद्याच्या बाजारामध्ये आम्हाला हे बाजारात आणण्याच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नेऊन हे जनावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडावे लागतील. ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी. म्हशी विक्रीला येत होत्या त्या आज पूर्णतः त्याला गिराईक नसल्यामुळं, विशेष करून पुरेशी आर्थिक समाजानं हा व्यापार बंद केल्यामुळं आज इथं शेतकऱ्यांना त्या विकताना गिराईक समोर नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी वाहनामध्ये ही जनावरं घालून आणलेली त्यांना भाडं परत नेण्याचं हे शेतकऱ्यांना द्यावं लागलं. 2014 सालापासून हा महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वाहतूक करणारे लोक असतील, त्याचे व्यापार करणारे असतील, खाटीक समाजाचे लोक असतील, अजून महाराष्ट्रामध्ये बैल कापताना किंवा गाय कापताना एकही गुन्हा घडलेला नाही. जे सगळे गुन्हे दाखल झालेले ते वाहतूक करताना अॅनिमल क्रुएलिटी ऍक्ट या कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आणि यामधून मग महाराष्ट्र सरकारनं जे गोरक्षक नेमलेले बजरंग दलाचे लोक असतील, तुमचे RSSचे असतील, विश्व हिंदू परिषदेचे असतील, जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले त्या हरामखोरांना मला विचारायचंय की आज आम्हाला फवारणीचं काम आहे, आज आमच्या समोर लेकरांची फीस भरायची आहे, आज आम्हाला दवाखान्याचं काम पडलंय, जे हे पशुधन आमचं होतं की पशुधन म्हणजे ज्यावेळेस का बिरड फोडलं जातंय जनावरांचं तर आमचे पारंपरिक खाटीक जे होते ते आम्हाला आमच्या आजोबा पंजोबापासून ते पैसे शेतकऱ्याच्या घरी येऊन देत होते. आज अशी परिस्थिती इथं की येऊन द्यायचं तर नाही, आम्ही माल बाजारात आणल्याच्या नंतर सुद्धा कुणी इथं विचारायला तयार नाही. ज्यांचे आमचे पिढीजात ज्यांचे संबंध होते ते पण आम्हाला बोलायला तयार नाहीत, कारण त्यांच्या वाहनवाल्यावर म्हणा, जनावर भरणाऱ्यावर म्हणा, यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला लागलेत. म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. माझं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सगळे जे काही आमदार आहेत, बाकीचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत, यांना माझं विनंती आहे की खाटीक समाज हा बैल कापणारा जो कापणार आहे त्याला काही शिळी कापायला अवघड नाही. जो बैल कापणार आहे त्याला मेंढी कापणं अवघड नाही. शिळी कापणार आहे त्याला कोंबड्या कापणं अवघड नाही. किंवा इतर कोणताही प्राणी, कुत्रे मांजरं कापतील ते त्यांचा कसाही प्रपंच होईल. पण ज्या शेतकऱ्यांनी जनावरांवर ज्यांची उपजीविका आहे, गाय म्हैस हे दुभते जनावर, त्याचा दुभता काळ संपल्याच्या नंतर जे भाकड जनावरं तयार होतात त्या जनावरांना कसं सांभाळायचं याबद्दलचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्याची आज गरज आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या व्यवसायामधल्या 50,000
कमीत कमी हे व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे गुन्हे दाखल झाल्यामुळं आज आमच्यावर शेतकऱ्यावर ही वेळ आलेली की आमच्या मालाला गिराईक राहिलेलं नाही. जर का देवेंद्र फडणवीसांनी हे जर का गंभीरपणे जर का नाही घेतलं तर उद्याच्या बाजारामध्ये आम्हाला हे बाजारात आणण्याच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नेऊन हे जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडावे लागतील. भाकड जनावरं सांभाळताना ज्या हे जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले जे हरामखोर आहेत यांनी मायबाप त्यांचे सांभाळायला वृद्धाश्रमामध्ये पाठवलेत, त्यांच्याजवळ नाहीत. इथं मी अनेक जिल्हाधिकारी असतील, मोठे अधिकारी असतील, हे जे कायदा राबवायचे